येथील मरीन ड्राईव्ह आणि चर्चगेट परिसरामध्ये असणारं के रुस्तम अँड कंपनी हे आईस्क्रीम दुकान प्रत्येकालाच ठाऊक आहे। सोशल मीडिया आणि रीलच्या माध्यमातून अनेकदा याचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात। इथे मिळणारं जे आईस्क्रीम आहे त्याचा जो रंग असेल किंवा त्याची जी चव असेल याचे अनेक जण जे आहे चाहते आहे आणि आवर्जून इथे मरीन ड्राईव्हवर आल्यानंतर किंवा चर्चगेट स्थानक परिसरामध्ये आल्यानंतर प्रत्येक जण इथे येत असतात। हिडन जेम असो किंवा सोशल मीडियावर व्हायरल होणारे रील असतो त्यामागची खरी परिस्थिती आता आपल्याला दिसते। माझ्या बाजूला तुम्ही जी दृश्य पाहताय ती आहे या के रुस्तम आईस्क्रीम जे आहे दुकानामधली। अतिशय जे आहे निकृष्ट दर्जाचं इथे फूड कलर असतील किंवा अनेक जे पदार्थ आईस्क्रीम बनवण्यासाठी वापरले जातात त्याचा नमुना आपण इथे पाहतोय की कशा प्रकारे निकृष्ट दर्जाचं हे संपूर्ण जे एकदम प्रकार आहेत हे या आईस्क्रीम तयार करण्यासाठी वापरले जात आहेत। आणि FDA ने आता या संपूर्ण जे आहे के रुस्तम अँड कंपनीवर धडक कारवाई केलेली आहे आणि त्यांचं लायसन्स देखील रद्द केलेलं आहे। मात्र इथे आल्यानंतर आपल्याला एक नोटीस देखील लावलेली दिसते। हे तिन्ही दुकानं जे आहे के रुस्तम यांचीच आहे कंपनीची आणि इथे त्यांनी असं लिहिलेलं आहे, इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेलं आहे, वी रिग्रेट inform all our lovely customers that we are shut for renovation from 8 July 2026 के रुस्तम अँड कंपनी असं इथे लिहिलेलं आहे। म्हणजेच आम्ही रिनोव्हेशनसाठी दुकान बंद केलेलं आहे असं मेन्शन त्यांनी केलेलं आहे। मात्र FDA ने यांच्यावर धडक कारवाई केलेली आहे आणि त्यांचा परवाना थेट रद्द केलेला आहे। FDA ने कारवाई करताना नेमकी कोणकोणती कारणं सांगितलेली आहे ती ग्राफिकच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। तपासणीत खालील गंभीर त्रुटी आढळून आल्या। पहिली म्हणजे अस्वच्छता। दुकानात स्वच्छतेच्या नियमांचं सर्रास उल्लंघन झालं होतं। जिवंत उंदीर आणि घरगुती माशांचा मोठ्या प्रमाणावर वावर आढळून आला। कोल्ड चेन खंडित। आईस्क्रीम सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेली कोल्ड चेन ऑपरेशन खंडित अवस्थेत होती। मुदत संपलेली उत्पादने। दुकानात मुदत संपलेले अन्नपदार्थ साठवून ठेवण्यात आले होते। नोंदणीचा अभाव। नियमानुसार आवश्यक असलेले अनिवार्य रेकॉर्ड्स दुकानात ठेवण्यात आलेले नव्हते। एकंदरीत अस्वच्छता असेल किंवा नियमांचं उल्लंघन करणं असेल किंवा या ठिकाणी आल्यानंतर FDA ला ज्या घरगुती मासे आहेत त्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आलं होतं। जे फूड कलर्स आहे ते देखील जे आहे आउटडेटेड होते, म्हणजेच त्यांचं जे आहे रेकॉर्ड जे आहे ते नियमित इथे करण्यात आलेलं नव्हतं। अशी अनेक कारणं FDA ने यावेळेस दिलेली आहे। मात्र आता हे दुकान कंपनीने सांगितल्याप्रमाणे रिनोव्हेशनसाठी बंद केलेलं आहे। मात्र खरी परिस्थिती आपण इथे पाहतोय की FDA ने धडक कारवाई केलेली आहे। FDAचे नवनियुक्त आयुक्त असणारे तुकाराम मुंडे हे आपल्या कडक शिस्तीसाठी आणि त्यांनी केलेल्या कामासाठी ओळखले जातात आणि त्याचप्रमाणे त्यांची FDAच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी मुंबईमधील अनेक ठिकाणी जे आहे अशाच प्रकारे ज्या ठिकाणी स्वच्छता पाळली जात नाही किंवा कशा प्रकारे अन्नामध्ये भेसळ केली जाते याबद्दल त्यांनी अनेक ठिकाणी छापे टाकलेले आहे आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असेल किंवा प्रेस नोटच्या द्वारे माहिती देखील दिलेली आहे। त्यापैकीच मुंबईमधील अतिशय महत्त्वाचं ऐतिहासिक असणारं असं के रुस्तम अँड कंपनी आईस्क्रीम शॉप हे देखील आता बंद करण्यात आलेला आहे। त्यांचा परवाना हा तात्काळ रद्द करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता आगामी काळामध्ये तुम्हाला जे आहे आरोग्यासाठी आवश्यक असणारं किंवा जे अन्नपदार्थ आपल्या शरीरासाठी पोषक असतील तेच अन्नपदार्थ खाणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आणि अशा ठिकाणी जर तुम्ही जात असाल तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही घेत असणारे जे पदार्थ आहेत, ज्या वस्तू आहेत त्या भेसळयुक्त नसाव्यात अशी देखील खबरदारी आम्ही सर्वांनी घेणं देखील तितकंच गरजेचं आणि महत्त्वपूर्ण आहे। लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट।